DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा. प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांच्या विविध प्रलंबित समस्यांवरून प्रभाग सभेत नगरसेवक विश्वास नागरे यांनी अधिकाऱ्यांना चांगले धारेवर धरले. प्रभाग क्रमांक 10 मध्ये अनेक मूलभूत समस्या आहेत, त्या तात्काळ मार्गी लावल्या पाहिजेत. सभापती आपले आहेत हा प्रेमाचा सल्ला आहे. इतर विभागांप्रमाणेही आमच्या प्रभागाकडेही अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की 50,000हून अधिक लोकसंख्येच्या प्रभागातून नगरसेवक निवडून येतो, त्यामुळे नागरिकांप्रती मोठी जबाबदारी असते. अधिकाऱ्यांनीही ही जबाबदारी समजून घेत कामात गांभीर्याने लक्ष द्यावे. तसेच सभापतींचे पूर्ण सहकार्य आहे. कोणतीही अडचण आल्यास त्यांच्याशी संपर्क साधा, हे निश्चित मदत करतील. मात्र प्रभाग क्रमांक 10 मधील विकास कामे रखडू देऊ नका, असा इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. यावेळी प्रभागातील विकास कामे, नागरिकांच्या तक्रारी आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी कडक शब्दात भावना व्यक्त केली. नगरसेवक समाधानी आहे म्हणून तुम्हाला तुमचं सभापती बसवलं. सगळ्यांच्या समाधानी मी सर्व कर्मचाऱ्यांना हात जोडून विनंती करतो, तुम्ही जर ठरवलं तर आपल्या 6 विभागामध्ये नाशिक सरपूर विभागाला आपण बक्षीस मिळवू शकतो. आणि माननीय आमदार बाबांना सांगितलंय, ज्या विभागातले कर्मचारी चांगलं काम करतील त्या विभागाला मी माझ्या स्वतःच्या हाताने त्यांना मी त्यांचा सत्कार करणार आहे. इथून मागं काय झालं, तुम्ही काय केलं, मला वाटतं काही तुम्ही जे अधिकारी झालेले आहात त्याच्यात काही एखादा विषय असा असतो का तुमच्याकडे, जेव्हा अधिकारी होऊन नगरपालिकेत येतात एखादा विषय असतो का, 1000 जणांनी उत्तर तुमच्याकडे हजर असतात, त्याचा एखादा विषय तुम्हाला असतो का? आता तुम्हाला कोणी नगरसेवकाने प्रत्येकाने प्रश्न केला त्याकडून प्रत्येक प्रश्नाला तुमच्याजवळ अचूक उत्तर असतं, बरोबर? म्हणजे त्याला आम्हाला काही बोलता त्याच उत्तर तुमच्याकडे असतं, पण तसं काय केलं काम होत नाही. प्रत्येक विभागाला मी आपली जोडून विनंती माझी, तुम्ही असं करू नका. आपल्या सातपूर विभागाचं नाव पूर्वीपासून चांगले, आपल्याकडे काही लढाई भानगडी करणारे लोक नाही. आपण सगळं समाजाला सर्व लोकांना एकत्र घेऊन सांगतो, कुठे दुराभाव आपल्याला करायचा नाहीये. प्रत्येकाने आपल्या आज मला वाटतं 12 नगरसेवकाच्या पुढे प्रभागात असतील आपल्या सातपूरमध्ये आहे. आणि या सगळ्या झाशीच्या राणी आहेत, हुशार आहेत, सुशिक्षित आहेत आणि दमदार पण तेवढे आहेत. या सगळ्या भगिनीने जर ठरवलं तर सर्व अधिकाऱ्यांना त्या घरी जाऊन देणार नाही. आम्ही 8 लोक आहेत, पण आता अण्णा आमचे ज्येष्ठ म्हणजे शिलेदार एकदम पुढे ढाल घेऊन सगळ्यांच्या पुढे उभे असतात. पण हे सगळं काम करीत असताना तुम्ही आम्हाला मदत केली पाहिजे. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. पाणी पुरवठ्याचा विषय घेतो साहेब आपला पहिला. जीवनगंगा पिंपळगाव शिवारात आहे, माहिती आहे आपल्याला. तिथं आज 500 घरं आहेत. गुंठेवारी मला वाटतं आता 2-2.5 घरं आहेत. प्यायला पाणी नाही आहे. परवाच्या रात्रीला मी 10 वाजता गेलो, लोक रस्ते उघडून आम्हाला प्यायला पाणी आपलं मेन पाणी काढताय. ही नाशिक महानगरपालिकेची परिस्थिती असेल, आपल्या सातपूरची परिस्थिती असेल, पाणी पुरवठ्यावर काय करतो. हात जोडून तुम्हाला सांगतो, हात जोडून सांगतो, लोकांना पाणी नाही प्यायला 3 दिवस जाऊन शकतो, कामावर लागली नाही. काही तशी परिस्थिती यांना घेऊन गेलो सभापतींना. रात्री 10-11 वाजता मारले, पाणी नाही. अधिकाऱ्यांना सांगतो, पाणी गळती खूप आहे, पाणी गळती तुम्ही थांबवा. तुम्ही पाणी गळती जर थांबली तर तुमचं बरोबर पाणी नियोजन होईल. पाणी गळती हा तुम्ही लक्षपूर्वक काय का पाणी गळती तुम्ही देऊन दाखवलं बरोबर पाणी चाललंय.
दुसरी गोष्ट जाधव संकुलमध्ये वास्तुनगरमध्ये बघा दुर्गतांनी सांगितलं घाण पाण्याचा वास येतोय. त्याने काय तिथे कोण आलो होतं सूर्यकडे होते का तिथं घाण काय ड्रेनेज लाईन आणि पाण्याची लाईन आम्हाला एकत्र लोकांच्या घरात काय आहे का नाही आपल्याकडे नुसतं आपण आपल्या खुर्चीवर बसून चाललं नाहीये. तुम्ही लोकांनी जे आम्हाला निवडून दिले ते लोक 100 फोन दिवसाला करताय रात्रीचे फोन करताय. याच्यासाठी तुम्हाला ठोस निर्णय घ्यावा लागेल ठोस काम करावं लागेल. तुम्ही आम्हाला परत पुढच्या वेळेस घरी पाठवू नका. तुमच्यामुळे जर आम्ही घरी जात असाल तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. विभागीय अधिकारी आम्हाला तुम्ही अधिकारी प्रत्येक अधिकारी वेगवेगळे द्या. तुम्ही मागणी करा आम्ही पाठवून अर्जंट आणतो आम्हाला पाहिजे. मी 4 वर्षापासून आपली याची योजना आहे कशाची पावसाळी यात्रा योजना चिखली रोडला किती दिवस आहे टाकून 10 वर्ष झाले. तिथे ड्रेनेज लाईन सोडलेली आणि ते माझ्या घराजवळच सोडलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी येऊन बघा. मी पत्रकारांना दाखवलेले महापौरांना दाखवलेले माननीय गिरीश महाजनांना दाखवले. अन्नाचं काय नगरपालिकेला उत्पन्न वाढताना असे म्हणजे आता आम्ही मला सांगितलं उद्यानमध्ये मॅडम उद्यानला स्ट्रीट लाईट आहेत. उद्यानामध्ये स्ट्रीट लाईट लावा. त्या उद्यानामध्ये दिवस लोक बसलेले काही सांगितलं उद्यानात लाईट लावा. बघून या लाईट नाही उद्यानामध्ये मंदिरांसमोर लाईट अंधार आहे. त्याच्या ठिकाणी आता लाईट काय करणार 2 तास दररोजचे 2 तास प्रत्येक प्रभागाची मिळल्या. रात्रीच्या ज्या ठिकाणी अंधार आहे त्या ठिकाणी स्टेट लाईटचा एक कोळसा लागतो तो टाकून द्या ना तुम्ही. कोणाकडे नांदुरकर साहेबांकडे आपलं जे नवीन पुलावून टाकली शाळेची आमचे मित्र ती आपल्याला बांधून देत असताना ती अशी बांधा का तिला खर्च तुम्ही देणार आहे काय इस्टिमेट आम्हाला पाहून पाहिले नाही आम्ही ते पाहायला येणार नाही. तर आम्हाला काम चांगलं पाहिजे. कॉन्ट्रॅक्टर करून देणार आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला विचारायला गेलो तुम्हाला माहिती टॉयलेट बी बांधून देणार तो त्या कॉन्ट्रॅक्टरचं आम्हाला हाय नको पाणी नको त्याला बांधणार नाही. आम्हाला काम चांगलं महानगरपालिका जास्त पैसे देते पण ते काम तसं झालं पाहिजे. नाही तर मग कुठेतरी गोटे आनंद झाडं कटिंगचा विषय आहे. सगळ्या उद्यानांमध्ये झाडं कटिंग आम्ही अभिवादन देऊन झाले की झाडं कटिंग झाली पाहिजे. आपल्या भागात सोन्याच्या प्रभागात ते झाडं कटिंग झाली पाहिजे. मॅडम उद्यानात तुमच्याकडे जे लोखंडे आहेत का लोखंडेचा 10 पावसाळ्याच्या अगोदर झाले पाहिजे. गरज आहे आपल्याकडे काय आलं मानलं का आपण तुमच्या लक्षात आले. आपल्याला जर सातपूर चांगला विकास करायचा असेल तर आपल्याला पत्रकारांसह अधिकाऱ्यांसह नगरसेवकांसह कर्मचाऱ्यांसह सगळ्यांनी जर सगळ्यात जास्त जेवढं लक्ष दिलं तर काम चांगलं होईल. आपल्याला पुढच्याच सभेमध्ये आपल्याला लक्षात येईल की काम चालू झालंय की नाही झालं त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी विचारलं. लोकांना आपण लोकांच्या शहरातून पगार घेतो तर आपण त्या लोकांना सेवा पण दिली पाहिजे. आणि पोट पेटकेने तुम्हाला सांगतो इतकी परिस्थिती विकट आहे. पिंपळगावच्या 3ही बाजूने गटारी हो म्हणजे हे पण ड्रेनेज सोडलेले. किती वर्षापासून मी आमदारांना सांगितलं आमदारांनी येऊन पाहिलं. अण्णांकडे आम्ही 10 वेळेस गेलो. अण्णांना कुठेतरी बघा प्रशासकीय काळामध्ये सुद्धा अण्णांमध्ये जायचं म्हणून अण्णा हे काय परिस्थिती आहे का लक्ष पोलीस आहे तुमचं. त्या पावसाळी गटारांमध्ये ड्रेनेज नाही सोडताय तुम्ही काय करताय तुम्ही बघितलं पाहिजे. कोणी सोडतोय त्याला दंड केला पाहिजे. कुणी यायचं मी आज तरी मला करा मग घाण कचरा विभागाचं सांगितलं बोलतात नाही मला घाण कचरा विभागामध्ये असे आपले जे आता जेवढे आपल्या प्रभागामध्ये उद्यानामध्ये काही असेल ना त्यांनी जमा करायचे आणि आमची घंटागाडी उचलून घेऊन तुम्ही नुसते मी शब्द मला नकोय काम
परफेक्ट झालं पाहिजे. उद्यानवाले करतात. या मंदिरांमध्ये आता त्याला तुम्ही श्रीकृष्णनगरला हे बघा. हो मॅडम उद्यान नाही तुम्ही श्रीकृष्णनगरला आत्ता चला 5 मिनिटं श्रीकृष्णनगर मध्ये आपले तिथं सगळे ज्येष्ठ नागरिक सगळे श्रीकृष्णनगरात बसतात. तुम्हाला मी एक टेम्पो भरून 10 रुपये वाटल्या काढून देतो तिथं. हो जागा बघा, जाऊन बघा. आत्ता चला माझ्या बरोबर नाही निघाली तर मी राजीनामा देऊन टाकतो इथं. मी बघितलं, मी स्वतः. DPI न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे, नाशिक. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPI न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.